नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण 7वे एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 145. The balance sheet of Bhavesh and Chandra, who share profit and losses in the ratio of 3:1 as at 31st March 2018 was as under. Balance sheet as on 31st March 2018. Left hand side is liabilities. या ठिकाणी पर्टिक्युलर झालेलं आहे, ते खोडून या ठिकाणी लायबिलिटीज घ्यायचं आहे. राईट हँड साईड इज ॲसेट. या ठिकाणी देखील पर्टिक्युलर झालेलं आहे, या ठिकाणी आपण ॲसेट करून घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण लायबिलिटीज साईड पाहूया. क्रेडिटर्स 20,000, वर्कमन कॉम्पेन्सेशन रिझर्व्स 30,000, जनरल रिझर्व 24,000, भावेश कॅपिटल 32,000, चंद्रा कॅपिटल 28,000. अशा प्रकारे आपण लायबिलिटीज साईड पाहिलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. बँक 20,000, डेटर्स इनरला 13,000, लेस प्रोव्हिजन 1,000, आउटरला 12,000, बिल्स रिसिवेबल 10,000, स्टॉक 20,000, लँड अँड बिल्डिंग 30,000 अँड लास्ट गुडविल 42,000. अशा प्रकारे आपण ॲसेट साईड देखील पाहिलेले आहे. बॅलन्स शीट टॅली 1,34,000 झालेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. आलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1st April 2018 फॉर 1/5 शेअर ऑन दी फॉलोइंग टर्म्स. बरोबर. आलिया ही न्यू पार्टनर्स 1st April 2018 पासून या फर्ममध्ये येणार आहे. 1. Alia shall bring ₹20,000 for her share of goodwill and necessary amount for her share of capital in cash. बरोबर. 2. Anju, an old customer whose account was written off as bad, has paid ₹400 in cash in full settlement of his dues. 3. The market value of land and building be taken as ₹40,000. 4. Workman's compensation reserves is to be increased by ₹10,000. 5. Unaccounted accrued income of ₹200 to be accounted for. 6. The capitals of all partners are to be in new profit sharing ratio, taking old partners total capital as base after adjustments. बरोबर. सगळ्या ॲडजस्टमेंट अभ्यासल्यानंतर जे कॅपिटल ओल्ड पार्टनर्सचं त्या ठिकाणी आपल्याला मिळेल, त्याच्यावरून आपल्याला न्यू पार्टनरचं कॅपिटल काढायला सांगितलेलं आहे. Actual cash is to be paid off or brought in by the partners for adjusting their capital accounts. बरोबर. आता आपल्याला अगोदर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स काढायला सांगितलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला अकाउंटिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करावं लागणार आहे. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट आफ्टर आलियाज ॲडमिशन्स. बरोबर. म्हणजे आपल्याला 3 लेजर अकाउंट्स ओपन करायला सांगितलेले आहेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट्स, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स अँड न्यू बॅलन्स शीट. बरोबर. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये पहिला अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हा अकाउंट अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. दुसरा अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, तो राहिलेल्या अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर.
लेफ्ट हँड साईडला 3 पार्टनर्सचे 3 कॉलम. पहिला पार्टनर्स भावेश, दुसरा पार्टनर चंद्रा आणि तिसरा पार्टनर आलिया. ही न्यू पार्टनर्स आहे. राईट हँड साईडला देखील सेम तसेच कॉलम भावेश, चंद्रा, आलिया ही न्यू पार्टनर्स. अशा प्रकारे 3 पार्टनरचे डेबिटला आणि क्रेडिटला कॉलम ओपन करायचे आहेत. हे एका पानावर हे पहिले 2 अकाउंट्स झाले. रिव्हॅल्युएशन अकाउंट अर्ध्या पानामध्ये आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अर्ध्या पानामध्ये. हे एका पानामध्ये हे पहिले 2 अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर पूर्ण पेजवर न्यू बॅलन्स शीट ओपन करायचे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लॅबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. या ठिकाणी पर्टिक्युलर असं झालेलं आहे प्रिंट मिस्टेक, तर या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यायची आहे. बॅलन्स शीटला लेफ्ट हँड साईड इज लॅबिलिटी असते, राईट हँड साईड इज ॲसेट असते बरोबर. हे दुसऱ्या पानामध्ये ओपन करायचं आहे. आणि वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट देखील तुम्हाला ओपन करावं लागणार आहे. आता आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बँकेचा बॅलन्स आपल्याला 20,000 रुपये दिलेला आहे. तरीसुद्धा आपण कॅश अकाउंट ओपन करायला लागलेलो आहोत. आता ह्या बँकेचा बॅलन्स आहे तसा न्यू बॅलन्स शीटला घ्यायचा आहे. आणि आपण कॅश अकाउंट का ओपन करायला लागलो, तर या ठिकाणी आपल्याला आलियानं गुडविल आणि कॅपिटल कॅशनंच आणलेलं दाखवलेलं आहे. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना सुरुवातीला आपल्याला कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स काढावे लागणार आहेत आणि उरलेली अमाऊंट व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं बरोबर, तर ते देखील आपल्याला रोखीनंच दाखवायचं आहे, म्हणजेच कॅशनं दाखवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॅश अकाउंट ओपन करावं लागणार आहे. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंट ओपन केलेला आहे. कारण आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले बघा, आलिया शॅल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. गुडविल व्यवसायामध्ये आलियानं 20,000 आणलेले आहे. अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश बरोबर. तर या ठिकाणी कॅशनं कॅपिटल आणलेलं असं दाखवलेलं आहे, पण कॅपिटलची अमाऊंट आपल्याला शेवटी मिळणार आहे कॅशनं आणलेली बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला कॅश अकाउंट ओपन करावं लागणार आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडपासून आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेले आहेत. भावेश कॅपिटल 32,000 आणि चंद्रा कॅपिटल 28,000 बरोबर. आता लॅबिलिटी साईडचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट, आणि ॲसेट साईडचा बॅलन्स असतो डेबिट. म्हणून आता हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागणार आहे. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, भावेश 32,000 आणि चंद्रा 28,000. आलियाच्या कॉलममध्ये डॅश बरोबर. अशा प्रकारे आपण बॅलन्सेस घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. जनरल रिझर्व 24,000 आपल्याला दिसतोय. तर हा जनरल रिझर्व आपल्याला ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून द्यावा लागतो बरोबर. ओल्ड पार्टनरचा रेशो किती आहे, 3:1 बरोबर. याप्रमाणे आपल्याला जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलो. जनरल रिझर्व किती आहे, 24,000. रेशो किती आहे, 3:1. रेशोची बेरीज किती आली, 4. म्हणून 24,000/4, 4 1 4, 4 संग 24, पुढचे 3 शून्य आहे तसे, म्हणजे किती 6,000 जनरल रिझर्वचा एक भाग आलेला आहे. म्हणून भावेश बरोबर 6,000 गुणिले 3 बरोबर 18,000. चंद्रा बरोबर 6,000 गुणिले 1 बरोबर 6,000. 18 आणि 6 24,000 जनरल रिझर्व टॅली झालेलं आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू भावेश कॅपिटल अकाउंट आणि टू चंद्रा कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय झाला,
क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय? बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट. भावेशच्या कॉलममध्ये 18,000 आणि चंद्राच्या कॉलममध्ये 6,000. अशा प्रकारे आपण जनरल रिझर्व्हचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲसेट साईडला जाऊया. बँक बॅलन्स किती आहे? 20,000. बरोबर. आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो आणि बँक आहे तसा बॅलन्स 20,000 घ्यायचा आहे आउटर कॉलममध्ये. बरोबर. त्याच्यानंतर एकदम लास्टला गुडविल 42,000. बरोबर. आता आपण गुडविल अकाउंटचं लेजर क्रिएट केलेलं आहे. ॲसेट साईडचा कोणता बॅलन्स असतो? डेबिट. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या लेजरला आलो आणि गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 42,000 बॅलन्स घेतलेला आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला सुरुवातीला पोस्ट जे करायचे असतात अकाउंट त्याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. आलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 फॉर 1/5 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. 1. आलिया शॅल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. आलियानं व्यवसायामध्ये किंवा फर्ममध्ये गुडविल आणलेले आहे. आता पहिली एंट्री आपण काय करणार? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल 20,000. आपण एंट्री पाहूया. 1/4/2018ला पहिली एंट्री आहे गुडविलची. कॅश अकाउंट डेबिट 20,000 टू गुडविल अकाउंट 20,000. बिईंग कॅश ब्रॉट बाय आलिया ॲज हर शेअर ऑफ गुडविल. बरोबर. गुडविल व्यवसायामध्ये आणली त्याची आपण ही पहिली एंट्री केलेली आहे. लगेचच आपण लेजर पोस्टिंग पण आपण करून टाकणार आहोत. कॅश अकाउंट काय केलेलं आहे? डेबिट. म्हणून आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला आलो. बरोबर. आणि अपोजिट अकाउंटचं नाव काय? टू गुडविल अकाउंट 20,000 आपण पोस्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट काय केलेलं आहे? क्रेडिट. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट 20,000 आपण पोस्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण पहिली एंट्रीचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे गुडविल आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. बरोबर. त्याची देखील आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. त्याच्या अगोदर आपण डिस्ट्रीब्युशन बघूया. त्याच्यामुळे आपण वर्किंग नोटमध्ये आलो. गुडविल डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स ₹20,000. 20,000 आपल्याला ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यांचा रेशो आहे 3:1. रेशोची बेरीज आहे 4. बरोबर. आता 20,000 गुडविल आहे म्हणून 20,000/4. 4 × 4 4 × 5 20. पुढचे 3 शून्य 5,000. 5,000 एक भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून आपण भावेश बरोबर 5,000 गुणिले 3 बरोबर 15,000. चंद्रा बरोबर 5,000 गुणिले 1 बरोबर 5,000. 15 आणि 5 20,000 गुडविल टॅली झालेली आहे. आता ह्याची डिस्ट्रीब्यूटची एंट्री आपण काय करतो? गुडविल अकाउंट डेबिट टू भावेश कॅपिटल अकाउंट टू चंद्रा कॅपिटल अकाउंट. तर ते आपण एंट्री पाहूया. 1 एप्रिल 2018 गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू भावेश कॅपिटल अकाउंट 15,000 टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 5,000. बिईंग अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग सॅक्रिफायसिंग पार्टनर्स इन सॅक्रिफायसिंग रेशो. बरोबर. आता याचं आपण पोस्टिंग करणार आहोत. तर आपण गुडविल अकाउंट डेबिट केलेले आहे म्हणजे आपण गुडविल अकाउंटच्या डेबिटला जाणार आहोत. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचे नावं टू भावेश कॅपिटल अकाउंट 15,000 टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 5,000. बरोबर. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहेत? क्रेडिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार आहोत. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय? बाय गुडविल अकाउंट. भावेशच्या कॉलममध्ये 15,000 आणि चंद्राच्या कॉलममध्ये 5,000. अशा प्रकारे आपण या देखील एंट्रीचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीटमध्ये जी गुडविल दिलेली आहे 42,000 ही ओल्ड
गुडविल झालेली आहे किंवा आपल्याला दिलेली आहे, ही देखील आपल्याला ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहेत रिटर्न ऑफ केल्यानुसार, बरोबर. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलो. ओल्ड गुडविल रिटर्न ऑफ टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनरचा रेशो आहे 3:1 बरोबर 4 बेरीज झाली. आता ओल्ड गुडविल किती आहे 42,000. 42,000 छेद 4 बरोबर 4 एके 4 4 एके 4. 4 आता 2ला भाग जात नाही म्हणून भाग बसला शून्याचा. पुढचा एक शून्य घेतला म्हणजे 20 झालं. 4 पंचे 20 पुढचे 2 शून्य 10,500 ओल्ड गुडविलचा एक भाग आलेला आहे. म्हणून आपण 10,500 गुणिले 3 बरोबर 31,500 22ला देणार आहोत. 10,500 गुणिले 1 बरोबर 10,500 हे चंद्राला देणार आहोत. ह्या दोन्हीची बेरीज 42,000 टॅली झालेली आहे. आता त्याची आपण एंट्री पाहणार आहोत. 1 एप्रिल 2018 भावेश कॅपिटल अकाउंट डेबिट 31,500. चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट 10,500 टू गुडविल अकाउंट 42,000 बिईंग ओल्ड गुडविल रिटर्न ऑफ फ्रॉम दी बुक्स, बरोबर. तर ओल्ड गुडविल आपण रिटर्न ऑफ केलेली आहे. आता ह्याचं आपण लेजर पोस्टिंग करूया. आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे या ठिकाणी क्रेडिट, बरोबर. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय बाय भावेश कॅपिटल अकाउंट 31,500 बाय चंद्रा कॅपिटल अकाउंट 10,500, बरोबर. अशा प्रकारे आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर भावेश कॅपिटल अकाउंट आणि चंद्रा कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे डेबिट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय टू गुडविल अकाउंट भावेशच्या कॉलममध्ये 31,500 आणि चंद्राच्या कॉलममध्ये 10,500 आल्याच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण ओल्ड गुडविलची देखील आपण एंट्री केलेली आहे आणि त्याचं लेजर पोस्टिंग केलेलं आहे. आता दुसरी ॲडजस्टमेंट अंजू अँड ओल्ड कस्टमर whose account was written off as bad has paid ₹400 in cash in full settlement of his dues. म्हणजेच जे आपलं बॅड डेट्स होतं पूर्वीचं ते रिकवर झालेलं आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला ₹400 मिळालेले आहेत. जे बॅड डेट्स बुडीत कर्ज निधी होतं ते आपल्याला ₹400 मिळालेले आहेत. आता ते आपल्याला मिळाले म्हणल्यावर आपण कुठे घेणार ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट ₹400, बरोबर. आणि याची आपण एंट्री करणार. आता अंजूकडनं आपल्याला ₹400 आलेले आहेत तर कॅश अकाउंट डेबिट टू अंजू अकाउंट, बरोबर. तर कॅश अकाउंट काय केलेलं आहे डेबिट म्हणून आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव आहे टू अंजू अकाउंट ₹400. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. या ठिकाणी दुसरे ॲडजस्टमेंट संपलेले आहे. 3 दी मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग बी टेकन ॲज ₹40,000. लँड अँड बिल्डिंगची मार्केट व्हॅल्यू किती सांगितलेली आपल्याला 40,000. आता लँड अँड बिल्डिंगची मूळ किंमत आपण पाहूया. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग किती 30,000 दिलेली आहे आणि या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू आता किती सांगितलेली आहे 40,000. म्हणजे 10,000नं लँड अँड बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे. ॲसेटची किंमत वाढली तर आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून या ठिकाणी बाय लँड अँड बिल्डिंग 10,000 अमाऊंट घेतलेली आहे. आता दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. लँड अँड बिल्डिंगची मूळ किंमत 30,000 आहे. आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. लँड अँड बिल्डिंग मूळ किंमत 30,000 ओल्ड बॅलन्स शीटमधली. ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली म्हणून ॲप्रिशिएशन हा शब्द घेतला. 10,000नं वाढ झाली म्हणून 30,000 प्लस 10,000 आउटरला 40,000 अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे आपण तिसरे देखील ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्स इज टू बी इन्क्रीज्ड बाय ₹10,000. वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्स 10,000नं वाढलेलं आहे, बरोबर. आता हे काय असतं आपलं ते ठिकाणी लॅबिलिटी, बरोबर. वरती आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्स 30,000 दिलेले आहेत. म्हणजे आपली एक प्रकारची लॅबिलिटी आहे.
म्हणजे या ठिकाणी काय झालं, लायबिलिटीमध्ये 10,000 इन्क्रीज झालं, म्हणजे वाढ झाली. बरोबर. आता लायबिलिटीमध्ये वाढ झाली तर आपण कुठे घेतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला आलो. टू वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्स अकाउंट 10,000 अमाऊंट घेतलेली आहे. बरोबर. आता दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार, न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्स, मूळ किंमत 30,000 ओल्ड बॅलन्स शीटमधली. ॲड इन्क्रीज, वाढ झाली कितीनं, 10,000. 30,000 प्लस 10,000 आउटरला किती आले, 40,000. अशा प्रकारे आपण ह्या चौथ्या देखील ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 5 नंबर ॲडजस्टमेंट, अनअकाउंटेड ॲक्रुअड इन्कम ऑफ ₹200 टू बी अकाउंटेड फॉर. बरोबर. आता ॲक्रुअड इन्कम आपल्याला किती मिळालेलं आहे, ₹200. तर आपण कुठे घेणार आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय ॲक्रुअड इन्कम अकाउंट 200. बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार आहे, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ते आपलं एक प्रकारचं ॲसेट आहे, म्हणून ॲक्रुअड इन्कम या ठिकाणी ॲसेट साईडला आपण ₹200 घेतलेला आहे. अशा प्रकारे ह्या देखील ॲडजस्टमेंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण 6 नंबर ॲडजस्टमेंट पाहूया. अतिशय महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. दी कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. पूर्ण ॲडजस्टमेंट अभ्यासल्यानंतर जे ओल्ड पार्टनरचं कॅपिटल मिळेल त्याच्यावरून तुम्हाला न्यू पार्टनरचं म्हणजेच आलियाचं कॅपिटल काढायला सांगितलेलं आहे. आणि ते कसं काढायचं आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनं काढायला सांगितलेलं आहे. आणि पुढे ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड, एखाद्या पार्टनर्सला पैसे द्यावे लागत असतील तर ते द्यायला देखील सांगितलेले आहेत. और ब्रॉट इन बाय दी पार्टनर्स फॉर ॲडजस्टिंग देअर कॅपिटल ॲडजस्टमेंट, किंवा एखाद्या पार्टनर्सकडून घ्यायचे असलेले व्यवसायामध्ये पैसे ते देखील आपल्याला घ्यायला सांगितलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे, हे आपल्याला 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. तर हे आपण नंतर क्लोज करताना पाहणार आहोत. आता आपण पूर्ण ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत. आता ओल्ड बॅलन्स शीटमधले कोणते अकाउंट पोस्ट करायचे राहिलेत का ते आपण पाहूया. क्रेडिटर्स किती आहे, 20,000. आपण हे कुठे घेणार, ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. क्रेडिटर्स 20,000 आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व झालेलं आहे, जनरल रिझर्व झालेला आहे, हे कॅपिटल अकाउंट देखील झालेले आहेत. आता आपण ॲसेट साईडकडे जाऊया. बँक मगाशीच आपण घेतलेलं आहे. डेटर्स आहे तसं आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावं लागणार आहे. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. डेटर्स इनरला 13,000, लेस प्रोव्हिजन 1,000, आउटरला 12,000. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 10,000, स्टॉक 20,000, हे देखील आपल्याला आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावं लागेल. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. बिल्स रिसिवेबल 10,000, स्टॉक 20,000. बरोबर. आपण पोस्ट केलेला आहे. लँड अँड बिल्डिंग झालेलं आहे. गुडविलचं तर आपण लेजर क्रिएट केलेलं आहे. आता ओल्ड बॅलन्स शीटमधलं सर्व आपण पोस्टिंग केलेलं आहे आणि पूर्ण ॲडजस्टमेंट देखील पाहिलेल्या आहेत. आता आपण अकाउंट क्लोज करूया. सुरुवातीला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 200, 10,000 आणि 400 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 10,700 आलेले आहे. ते आहे त्याची आपण डेबिट साईडला मांडले 10,700. ह्या 10,700मधून हे 10,000 गेले, डिफरन्स किती आला, ₹600. तर ₹600 आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. त्याला आपण हेडिंग दिलं, टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता हा ₹600 प्रॉफिट आहे तो आपल्याला ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, भावेशला आणि चंद्राला. आता त्याचं कॅल्क्युलेशन आपण वर्किंग नोटमध्ये पाहणार आहोत. आपण वर्किंग नोटमध्ये आलो. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ₹600 आहे. रेशो किती आहे ओल्ड पार्टनरचा, 3:1. रेशोची बेरीज आहे 4, म्हणून 600/4 घेतलं.
4 एके 4, 4 एके 4, 2 उरले, वरून घेतला 0, 20 झाले, 4 पंचे 20, पुढचा एक 0, 150. 150 रुपये एक भाग प्रॉफिटचा आलेला आहे. म्हणून आपण भावेश बरोबर 150 गुणिले 3 बरोबर 450. चंद्रा बरोबर 150 गुणिले 1, 150. 450, 150, 600 रुपये प्रॉफिट टॅली झालेला आहे. आता ह्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार आहोत डिस्ट्रीब्युशन. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो. भावेश 450, चंद्रा 150 आणि ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 600 रुपये आलेली आहे. अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता प्रॉफिट आपल्याला डेबिट साईडला आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे निश्चितच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे. बरोबर. प्रॉफिटची एंट्री होत असते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. बरोबर. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट. भावेशच्या कॉलममध्ये 450, चंद्राच्या कॉलममध्ये 150, आलियाच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आत्ता आपण 6 नंबर ॲडजस्टमेंट जे आहे त्याप्रमाणे आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. आता त्यांनी आपल्याला अगोदर ओल्ड पार्टनरचे ॲडजस्टमेंट अभ्यासानंतर आपल्याला कॅपिटल किती आहे ते काढायला सांगितलेलं आहे. आता भावेश 32,000, 18,000, 450 आणि 15,000 इथपर्यंत येणार आहे. याची बेरीज केली तर आपल्याला 65,450 मिळणार आहे. लेस डेबिट साईडला किती दिसतात 31,500. 31,500 आपण लेस केले तर आपल्याला 33,950 बॅलन्स मिळणार आहे. तो कसा बॅलन्स मिळणार आहे तर भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट अभ्यासल्यानंतर आपल्याला 6 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये तसं सांगितलेलं आहे की ॲडजस्टमेंट अभ्यासानंतर त्या ओल्ड पार्टनरचा कॅपिटल जेवढा मिळेल त्याच्यावरून आपल्याला तिघांच्या पण प्रॉफिट शेअरिंग रेशोनं आपल्याला तिघांचं पण कॅपिटल काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला ओल्ड पार्टनरच्या कॅपिटलची मदत घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण इथपर्यंत आपलं ॲडजस्टमेंट अभ्यासलेलं पोस्टिंग झालेलं आहे. म्हणून भावेशच्या 32,000पासून 15,000पर्यंत जर आपण बेरीज केली, क्रेडिट साईड मोठी म्हणून क्रेडिट साईडची आपण बेरीज केलेली आहे, तर 65,450 आपल्याला मिळते. त्यातनं मायनस ही डेबिट साईडला 31,500 दिसतात ते आपण मायनस केले तर आपल्याला 33,950 बॅलन्स मिळणार आहे. तसेच पुढचा पार्टनर चंद्रा आहे. 28,000, 6,150 आणि 5,000 याची बेरीज केली तर किती मिळते 39,150. हे 39,150मधनं बघा या ठिकाणी मांडलेलं आहे मी 39,150 अमाऊंट मिळते. त्यातनं लेस डेबिटचे 10,500 हे लेस करायचे तर किती मिळाला बॅलन्स 28,650 बॅलन्स चंद्रा कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट आपल्याला मिळणार आहे. आता ह्याची बेरीज केली टोटल कॅपिटल ऑफ भावेश अँड चंद्रा फॉर 4/5 शेअर. यांचा रेशो किती आहे दोघांचा 4/5, कारण की 1/5 कोणी आणलेलं आहे आलियानं, म्हणजे उरलेलं 4/5 यांचंच ते एकने असणार आहे. म्हणून ह्या दोन्हीची बेरीज किती आली 62,600. बरोबर. टोटल कॅपिटल ऑफ दी फर्म शुड बी 62,600 गुणुले. आता आपल्याला टोटल कॅपिटल काढायचं आहे फर्मचं, टोटल म्हणजे आलिया सहित, म्हणून 62,600 गुणुले 5/4 केलेलं आहे. बरोबर किती आलं 78,250. म्हणजे टोटल फर्मचं कॅपिटल किती मिळालं 78,250. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ भावेश, चंद्रा अँड आलिया इज 3:1. बरोबर. आता भावेशचा 3 रेशो आहे, चंद्राचा 1 आणि उरलेला 1/5 प्रमाणात तिनं कॅपिटल आणायचं आहे आलियाला, म्हणजे तिचा पण 1च असणार आहे. 3:1. बरोबर. ह्याची बेरीज किती आली 5. बरोबर. अशा प्रकारे यांचा रेशो न्यू तयार झालेला आहे. आता त्याच्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. भावेश न्यू कॅपिटल बरोबर 78,250 गुणिले 3/5. बरोबर. याचा भावेशचा रेशो 3 आहे म्हणून 3 घेतला अंशाला आणि छेदाला ह्या सगळ्या रेशोची बेरीज 5.
बरोबर 5 बरोबर 46,950 भावेशचं कॅपिटल मिळणार आहे. पुढे दुसरा पार्टनर चंद्रा न्यू कॅपिटल बरोबर 78,250 गुणिले 1/5. चंद्राचा एक रेषा म्हणून 1 रेशोची बेरीज 5 बरोबर 15,650 चंद्राचं कॅपिटल मिळणार आहे. आलिया न्यू कॅपिटल बरोबर 78,250 गुणिले 1/5. आल्याचा देखील रेशो 1/5च आहे बरोबर. या ठिकाणी एक रेशो आहे, छेद रेशोची बेरीज 5 म्हणून 5 घेतलेला आहे बरोबर 15,650 आलियाचं देखील कॅपिटल आहे. आता हे कॅपिटल सुरुवातीला मांडून घ्यायचं आहे बरोबर. आता क्रेडिट साईड मोठी असते त्यामुळे आपल्याला डेबिट साईडला हा क्लोजिंग बॅलन्स मांडून घ्यावा लागेल. वरती 1-2 वेळेस जागा सोडायच्या. टू बॅलन्स कॅरेट डाऊन आपण कॅपिटलचं बॅलन्स काढलेलं आहे. पहिला पार्टनर्स भावेश 46,950, चंद्रा 15,650 आणि आलिया 15,650. हे कॅपिटलचे क्लोजिंग बॅलन्स अगोदर मांडून घ्यायचा आहे बरोबर. त्याच्यानंतर हा ओपनिंग देखील करून घ्यायचा. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 46,950, 15,650, 15,650 बरोबर. आता इथपर्यंत एक तुम्हाला समजलं. आता क्लोज करूया आपण. आता सुरुवातीला भावेश हा पार्टनर्स आपण घेऊया 1 नंबरचा. आता भावेशच्या डेबिट साईडला 31,500 आणि क्लोजिंग बॅलन्स 46,950 एवढ्या अमाऊंट दिसतात. याची बेरीज केली 78,450 आलेली आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडले 48,450. आता ही क्रेडिटला 48,450 मांडल्यानंतर मगाशी आपण क्रेडिट साईडची बेरीज केली होती इथपर्यंत 15,000पर्यंत. किती आली होती 65,450 बरोबर. म्हणजेच भावेशची डेबिट साईड मोठी आहे म्हणून जेवढं त्या ठिकाणी बॅलन्स कमी पडतोय तेवढं त्याला कॅपिटल व्यवसायामध्ये आणावं लागणार आहे बरोबर. म्हणून या ठिकाणी 13,000 डिफरन्स येणार आहे भावेशचा क्रेडिट साईडला. इथं या ठिकाणी बाय कॅश अकाउंट असं हेडिंग द्यायचं आणि ह्या 13,000 बॅलन्स या ठिकाणी भावेशला घ्यायचा आहे. का तर डेबिट साईड मोठी आहे तर ह्याला 13,000 रुपये व्यवसायात आणावे लागतील बरोबर. म्हणून या ठिकाणी 13,000 घ्यायचं आहे बरोबर. अशा प्रकारे आता ह्याची एंट्री काय होणार कॅश अकाउंट डेबिट टू भावेश कॅपिटल अकाउंट बरोबर. याला व्यवसायामध्ये 13,000 आणावे लागतील बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स आपण बघूया चंद्रा. आता चंद्राची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 39,150 एवढी अमाऊंट दिसते. ते आपण डेबिट साईडला मांडून घेतली 39,150. 39,150 मधून हे 15,650 क्लोजिंग बॅलन्स लेस केला आणि हा 10,500 हा लेस केला बॅलन्स. तर डिफरन्स किती येणार आहे 13,000. तर हे 13,000 आता ह्याची चंद्राची क्रेडिट साईड मोठी आहे म्हणजेच ह्याच्याकडे आहेत पैसे बरोबर. आता ह्यांना ज्यादा आहेत म्हणून आपल्याला हे 13,000 रुपये परत करावे लागतील चंद्राला बरोबर. तर हे 13,000 रुपये चंद्राला परत करावे लागतील बरोबर. म्हणून चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश म्हणून या ठिकाणी हेडिंग दिलं टू कॅश अकाउंट आणि चंद्राच्या कॉलममध्ये 13,000 घेतलेलं आहे. म्हणजे चंद्राला आपण पैसे दिलेले आहेत पेड केले. चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट टू आता कोणाला दिले पैसे चंद्राला म्हणून चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होऊन हे देखील आपण पोस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आलिया हा न्यू पार्टनर्स त्या ठिकाणी बघूया. आता आलियाची डेबिट साईड मोठी आहे 15,750 क्लोजिंग बॅलन्स निघालेलं. हे आपण 15,750 या ठिकाणी मांडलं. आउटरला या ठिकाणी क्रेडिट साईडला 15,700 मांडून घेतलं आणि या ठिकाणी डेबिट साईड मोठी असल्यामुळे हे 15,750 याला व्यवसायामध्ये आणावे लागतील. इथं आपण बाय कॅश अकाउंट हेडिंग दिलेलंच आहे तर 15,750 हे कॅश अकाउंटच्या समोर टाकायचं आहे बरोबर. आणि हे आलियाचा देखील अकाउंट टॅलीत एक होणार आहे. तर या ठिकाणी भावेशनं आणि आलियानं व्यवसायामध्ये कॅश यांना आणावे लागते कॅपिटलच्या मार्फत. भावेशनं 13,000 आणले आणि आलियानं 15,750 आणले म्हणून ह्याची एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू भावेश कॅपिटल अकाउंट आणि आलिया कॅपिटल अकाउंट. आता ह्याचं आपण पोस्टिंग करणार आहोत. कॅश अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू आलिया कॅपिटल अकाउंट 15,750, टू भावेश कॅपिटल अकाउंट 13,000. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आणि आता आलिया कॅपिटल अकाउंट आणि भावेश कॅपिटल अकाउंट काय केलं आपण क्रेडिट म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आलो
अपोजिट अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट आणि या ठिकाणी आपण 13,000 आणि 15,750 बॅलन्स घेतलेला आहे. ह्या देखील एंट्रीज आपण पोस्टिंग केलेला आहे. त्याच्यानंतर याचं पाहूया. चंद्राला आपण 13,000 रुपये पेड केले म्हणून चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री केलेली आहे. चंद्रा कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय टू कॅश अकाउंट आणि चंद्राच्या कॉलममध्ये 13,000 आपण घेतलेले आहेत. आता कॅश अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट म्हणून आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव काय बाय चंद्रा कॅपिटल अकाउंट 13,000. अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण टॅली केलेला आहे 6वी ॲडजस्टमेंटनुसार. बरोबर. आता हे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते आपण कुठे घेणार न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण आहे तशी घेणार आहोत. कॅपिटल अकाउंट्स भावेश 46,950, चंद्रा 15,750, आलिया कॅपिटल 15,750. बरोबर. हे देखील आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केलेले आहेत. आता वर्किंग नोटमध्ये आपण येऊया. गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिटला 42,000, 15,000, 5,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. त्याची सर्वांची आपण बेरीज केली 62,000 आलेले आहे. आता क्रेडिट साईडचं देखील बघूया आपण 20,000, 31,500, 10,500 यांचं देखील आपण बेरीज केली 62,000 आलेलं आहे. तर ॲटोमॅटिक गुडविल अकाउंट टॅली झालेला आहे. आता आपण कॅश अकाउंट पाहूया. कॅश अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे म्हणून डेबिट साईडची बेरीज केली 20,000, 15,750, 13,400 या सर्वांची आपण बेरीज केली 49,050 आलेली आहे. ते आपण डेबिट साईडला मांडली. अपोजिट साईडला आपण ही क्रेडिट साईडला मांडून घेतली 49,050. हे 49,050मधनं हे 13,000 आपण लेस केले तर डिफरन्स किती आला 36,050. हा निघाला आपला क्लोजिंग बॅलन्स म्हणून हेडिंग द्यायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन 36,050. ते आपण डेबिट साईडला देखील ओपनिंग करून घ्यायचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,050. आता कॅशचा बॅलन्स किती निघाला 36,050. ते आपण ओल्ड बॅलन्स शीट न्यू बॅलन्स शीटच्या आपण ॲसेट साईडला जाणार कॅश अकाउंट 36,050 आपण बॅलन्स घेतलेला आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण वर्किंग नोटमधले लेजर अकाउंट क्लोज केले त्याचे बॅलन्स देखील घेतलेले आहेत. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखी आली पाहिजे. आता आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला 20,000, 40,000, 46,950, 15,750, 15,750 या सर्वांची आपण बेरीज केली 1,38,250 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 36,050, 20,000, 12,000, 10,000, 20,000, 200, 40,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 1,38,250 आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे कारण की लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचे 7वे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. 7वे एक्झाम्पल आपण पाहत असताना रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे आणि वर्किंग नोट देखील पाहिलेली आहे आणि तसेच ट्रीटमेंट ऑफ गुडविल याच्या एंट्रीज देखील पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.